सध्याची मोठी बातमी बीड जिल्ह्यामधून येते। बीड जिल्ह्यातील गेवराई शहराच्या जवळच असलेल्या पालख्या डोंगरावरील टेंबी तांडा या परिसरामध्ये पनामा कंपनीची पवनचक्की कोसळल्याची घटना घडली। पवनचक्की पलटी 34 नंबर डोंगरावरील 24 नंबर क्रमांकाची ही पवनचक्की कोसळल्याचं समजतंय। यामुळे मोठं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण सुवर्ण मार्शलचे बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोटे यांच्याशी संपर्क साधूया। मला सांगा सोमनाथ मोटे, पवनचक्की पडल्याची दुर्दैवी घटना आज घडलेली आहे, काय सांगाल याबाबतीत? नक्कीच मृत्युंजय, गेवराई तालुक्यातील जो काही खंडोबाचा डोंगर आहे या ठिकाणी पनामा नामा कंपनीच्या अनेक त्या ठिकाणी पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत। त्यातून मोठी विद्युत गव्हर्नमेंटला विकल्या जाते, पण आज दुर्दैवाने सकाळी त्या ठिकाणच्या एक पवनचक्की कोसळून दुसरी पवनचक्की ही डॅमेज झाल्याची माहिती शेतकऱ्याकडनं मिळते। घटनास्थळावर पवनचक्कीचे जे काही अधिकारी आहेत ते गेलेले आहेत। अद्याप त्या किती नुकसान झालंय याचा अंदाज लावण्यात आला नाही, मात्र हा नुकसान कोट्यवधी रुपयाचं असल्याचं सध्या तरी समजते। पनामा कंपनीकडे प्रशासकीय यंत्रणा म्हणजे शासन मान्यतेने पनामा कंपनीकडे आहे की पनामा कंपनी एक प्रायव्हेट कंपनी याच्यावरती कार्यरत होती? नक्कीच ही पनामा नामक ही कंपनी जरी प्रायव्हेट असेल तर तरी मात्र त्यातून जी विद्युत गोळा होते ती शासनाला विकल्या जाते। फार मोठा व्यवहार आहे त्या कंपनीचा आणि ती प्रायव्हेट लिमिटेड जरी असली, एखादी कंपनी जरी असली तरी सरकारचं त्यावर नियंत्रण विकत घेण्यापुरतं होतं। त्या ठिकाणचा स्टॉप जो आहे त्या मेंटेनन्स न झाल्यामुळे ती पवनचक्की कोसळली की काय असा प्रश्न सध्या ऐरणीत आहे। साधारणतः त्या ठिकाणी 10 ते 15 पवनचक्क्या कार्यरत आहेत, तर त्यातून खूप मोठा विद्युत पुरवठा होतो। मात्र त्या ठिकाणी आज सकाळी ही घटना झाली आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ती पवनचक्की कोसळल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल केला आहे आणि तो पत्रकारांना दिला आहे। म्हणून मोठी घटना झाली आहे। कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना सध्या दिसून येत आहे। मृत्युंजय, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय सांगायचं काय? विद्युत जो पुरवठा किंवा विद्युत विक्री जी केली जाते, खरेदी विक्री, या बाबतीत काय तुम्हाला सांगायचं का? नक्कीच जी काही कंपनी आहे, ज्या ठिकाणाहून जी काही विद्युत निर्मिती केली जाते ती महाराष्ट्र शासनाच्या जी काही ज्या आहे पारेषण सारखे ज्या काही कंपन्या आहेत यांना विकल्या जाते। त्यातून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, पण त्या मुआवजाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आहे आणि त्या ठिकाणी मेंटेनन्स जे ठेवायला पाहिजे जे स्थानिक अधिकारी आहेत, ज्या कंपनीचे अधिकारी आहेत, त्यांचं लक्ष नसल्या कारणाने ही मोठी दुर्दैवी घटना झाल्याचे दिसून येते। कारण याकडे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे की ती कंपनी सारखी जर त्या ठिकाणी पवनचक्की कोसळत असेल तर बाकीच्या पवनचक्कीचं काय आणि त्यापासून होणारं नुकसान शेतकऱ्याचं असेल किंवा त्या ठिकाणाहून रहदारी करणाऱ्या लोकांचं असेल, याकडे त्या स्थानिक प्रशासन लक्ष देईल की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सोमनाथ मोटे। धन्यवाद।